हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा आहे. आपल्या चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण ट्रेंडिंग मध्ये असलेली स्लीव डिझाइन बघणार आहोत आणि एवढी सोपी पद्धत तुम्ही अगोदर कधीच बघितली नसेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आपण साधी भाई कटिंग करताना जी मापे टाकतो तीच मापे अगोदर आपण टाकून घ्यायची आहेत. इथे भाई रुंदी मी 8.5 इंच घेतलेली आहे आणि भाई उंची 10 इंच घेतलेली आहे. दोन्ही साइडला आपण भाई उंचीची मार्किंग करून घ्यायची आहे. तर 10 इंचाची दोन्ही साइडला मार्किंग करून झाल्यानंतर 10 इंचापासून खाली आपण 3.5 इंच दांडीचं माप टाकणार आहोत आणि दुसऱ्या साइडला 10 इंचापासून वरती 5 इंच घ्यायचं आहे. पेपरवरती मार्किंग केल्यामुळे कदाचित तुम्हाला हे समजलं नसेल, म्हणून मी हे तुम्हाला लिहून सुद्धा दाखवत आहे की आपण कुठे किती मेजरमेंट घेतलेलं आहे ते. या भाईची मी एवढी सोपी पद्धत सांगितलेली आहे की तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुम्हाला ते सहज जमेल. आता आपले मेजरमेंट टाकून झालेले आहे. तर आपण एका साइडला 3.5 इंचाची जी मार्किंग केलेली होती त्या मार्किंग पासून दुसऱ्या साइडच्या 5 इंचाच्या मार्किंग पर्यंत शेप द्यायचा आहे. हा शेप देताना तुम्हाला थोडासा वेगळा वाटत असेल किंवा थोडा कठीण वाटत असेल, आपण नेहमीपेक्षा 5 इंच एक्स्ट्रा घेऊन हा शेप दिलेला आहे, त्यामुळे शेप देताना थोडासा वेगळा वाटतो. आता आपण नेहमीप्रमाणे दंडघेराचं माप टाकायचं आहे. तर इथे माझं दंडघेर 5.5 इंच आहे आणि त्यामध्ये एक्स्ट्रा मी 1.5 इंच घेऊन मार्किंग करून घेतलेले आहे. आता हे आपण कटिंग करून घेऊयात. या भाईला फक्त आपण एकच शेप द्यायचा असतो. जसं आपण पाठीमागच्या भाईला शेप देतो सेम त्याच पद्धतीने हा शेप द्यायचा आहे. आपण नॉर्मल भाईसाठी 2 शेप देतो, पण या भाईला 2 शेप न देता फक्त एकच शेप द्यायचा आहे. आणि मध्यापासून आपण 3.5 इंचाची अशी मार्किंग करून तिथे एक छोटासा कट दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला चुन्या घेताना बरे पडेल. आता आपण सेम अशीच कटिंग मेन पीस वरती आणि अस्तरवरती करून घ्यायची आहे. आता आपली भाई अस्तर आणि मेन पीस वरती कटिंग करून झालेली आहे. आता आपण कशी स्टिचिंग करायची ते बघूयात. हे बघा, भाई आपण पलटी करून त्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं कापड काही असेल ते सुद्धा आपण कट करून भाई तयार करून घेतलेले आहे. ब्लाउज सुद्धा आपण शोल्डर जोडून तयार करून घेतलेला आहे. आता आपण शोल्डरच्या मध्यापासून दोन्ही साइडला 1-1 इंचाची अशी मार्किंग करून घेणार आहोत. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते की आपण भाईला पुढचा शेप दिलेला नाही, फक्त आपण पाठीमागचा शेप दिलेला आहे. आता आपण शोल्डरच्या सेंटरवरती भाईचा सेंटर ठेवायचा आहे आणि 1-1 इंचाची जी मार्किंग केलेली होती बरोबर तिथे आपण शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजेच फक्त आपल्याला मध्ये 2 इंचाची अशी शिलाई मारायची आहे. म्हणजे आता आपल्याला शिलाई न मारता फक्त आपण अशीच भाई जोडून बघूयात की आपलं कापड किती एक्स्ट्रा राहतंय. तर हे बघा, सुरुवातीपासून अशा पद्धतीने भाई जोडायला सुरुवात केल्यानंतर मध्ये जेवढं काही आपलं कापड शिल्लक राहतंय त्या कापडाच्या आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत. आपण ब्लाउज पीसचं खालचं अंतर किती आहे ते मोजलं नाही, पण अंदाजे ते अंतर 1 ते 1.5 इंच असेल. ब्लाउजच्या 1 ते 1.5 इंचाच्याच मार्किंग मध्ये आपण बाहेरचं जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे तेवढ्या कापडांच्या चुन्या घ्यायच्या आहेत. आणि चुन्या घेताना चुन्यांचं तोंड खालच्या साईडला करायचं आहे, म्हणजे ब्लाउज आपण सरळ केल्यानंतर चुन्यांचं तोंड आपल्या वरच्या साईडला येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथून आपण चुन्या घ्यायला सुरुवात करणार आहोत तिथे चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे नंतर आपल्याला भाई जोडताना कुठून चुन्या घ्यायला सुरुवात करायची हे समजेल. आता आपण सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला अगोदर आपण भाई जोडून बघायची आहे की आपल्याला कुठून चुन्या घ्यायला सुरुवात करायची आहे आणि तिथे सुद्धा आपण अशा पद्धतीने चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे. आता हे बघा, आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाई जोडून घ्यायची आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. तसं मार्केटमध्ये एखादा नवीन पॅटर्न आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. आणि तो पॅटर्न परफेक्ट फिनिशिंगमध्ये कसा करायचा, तुमच्याकडून तो पॅटर्न बनवताना काय चूक होऊ शकते या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला सांगत असते. तुम्ही जर बेसिक स्टिचिंग काम करत असाल तर परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसे शिवायचे, त्याचे रेट कसे ठरवायचे या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. तसेच शिलाई रिलेटेड तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजे असतील तर तुमच्या रिक्वेस्टप्रमाणे ते व्हिडिओ सुद्धा बनवत असते. त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिलाई रिलेटेड तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, आपली एका साईडची भाई जोडून तयार आहे. आता आपण दुसऱ्या साईडची भाई जोडायची आहे, पण दुसऱ्या साईडची भाई जोडताना दुसऱ्या साईडच्या ज्या चुन्या आहेत त्या अपोजिट घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण ज्या अगोदर चुन्या घेतलेल्या आहेत त्याच्या अपोजिट दुसऱ्या चुन्या घ्यायच्या आहेत. आणि बाकीची भाई आपण जशी नेहमी भाई शिवतो त्याच पद्धतीने भाई शिवायची आहे. तर हे बघा, आपली भाई शिवून तयार आहे.
हे बघा, मध्ये आपल्या 2 इंचाचा गॅप आहे आणि दोन्ही साईडला अशा पद्धतीने चुन्या आहेत. चुन्या घेताना अगोदर आपण 2 इंचाची शिलाई मारल्यामुळे आपल्याला चुन्या घ्यायला खूप सोप्या पडल्या. तर आपली स्लीव डिझाइन तयार आहे. कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लाऊज कसा शिवला याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.